अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशन श्रीपाद सेवा मंडळाची पुस्तकं वाचनात घेतलेली आहेत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा महाराजांचं जे संती वसुदेवा ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण पाखंडिया ही आस्था तन्वय होय हे प्रकरण पाहूया. जया आडवा जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था तन्वय होय. ज्या स्थानावर संतांचे तप झालेले असते, वस्ती झालेली असते, त्या ठिकाणी रम्यपणाची थोरी असते. जेथे अनुभव आपला होऊन हृदयाला वरतो, अनुभव आपण होऊन हृदयात येऊन राहतो, अशी ती पावन भूमी असते. श्री माऊली म्हणतात की ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे, परमार्थाकरिता जो अधिकारी आहे, त्या ज्याच्या अंतःकरणात सद्गुरूप्रती संतांप्रती श्रद्धा आहे, त्याला सिद्धस्थानी रम्य अनुभव रूपी फळ मिळते. पण समजा अशा सिद्धस्थानी एखादा पाखंडी नास्तिक गेला तर त्याची अवस्था काय होईल, त्याचेही उत्तर त्यांनी व्यवस्थित ओळीत दिलेले आहे. असा एखादा पाखंडी जरी असला तरी ते सिद्धस्थान त्याच्या अंतःकरणातही काहीतरी भाव निश्चितपणे प्रकट करेल. पाखंडी कोणाला म्हणावे? आता पाखंडी कोणाला म्हणावे हा येथे पहिलाच महत्वाचा प्रश्न आहे. व्यवहारातला पाखंडी आणि परमार्थातला पाखंडी यांच्यात सिद्धार्थ दृष्ट्या थोडा भेद असतो. व्यवहारातला जो पाखंडी असतो त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने दंड असतो, पण परमार्थामधला जो पाखंडी असतो त्याच्या ठिकाणी दंड तर असतो, शिवाय तो नास्तिक अभक्तही असतो. तपासण्याची वगैरे आस्था तर त्याला मुळीच नसते. तो परमार्थ करणाऱ्यांची निंदा करणाराही असतो. परमार्थ श्रवणाबद्दल त्याला काहीही उत्सुकता नसते. असे त्या विशिष्ट धार्मिक माणसाच्या ठिकाणचे दुर्गुण श्री माऊलींनी 18व्या अध्यायात सांगितले आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 67व्या श्लोकात श्री भगवंतांनी आणि त्यावरच्या टीकेत श्री माऊलींनी ही दांभिक पाखंडी माणसांची लक्षणे उत्तम प्रकारे स्पष्ट केलेली आहेत. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चारुस्पृशवे वाक्यं न च मां योग्यमुच्यते. या श्लोकात दांभिक पाखंडी मनुष्याची व्याख्या करीत श्री भगवंत आवर्जून सांगतात की असा जो दांभिक पाखंडी माणूस असेल त्याला गीताशास्त्र नाही सांगू नये. गीताशास्त्र याचाच अर्थ अध्यात्मशास्त्र. पाखंडी मनुष्य हा अध्यात्मशास्त्र ग्रहण करण्यासाठी पूर्णतः अनधिकारी असतो. त्याला अनधिकारी म्हणण्याची कारणे स्पष्ट करताना श्री माऊली तेथे सांगतात की अथवा तापसही झाला तरी गुरुभक्ती जो ढिला, तरी शास्त्र श्रवणे अनासक्ती बाळावेची ते, जो माझे आमची का निंदा माझीच करी. ज्याच्यापाशी तोप नाही त्याला हे गीताशास्त्र अध्यात्मशास्त्र तो सांगू नयेच. ते तपोविना सर्वथा सांगावे ना हो. पण जो तापसी असूनही गुरुभक्ती ढिला विचार असतो त्यालाही ते सांगू नये. ज्याला शास्त्रश्रवणाविषयी अभ्यासाविषयी आस्था नसते त्यालाही हे अध्यात्मशास्त्र सांगू नये. जो श्री भगवंतांची त्यांच्या भक्तांची निंदा करतो त्याला हे शास्त्र मुळीच सांगू नये. श्री माऊलींनी येथे सगळी दांभिक पाखंडी व्यक्तींची लक्षणे उल्लेख केलेली आहेत. तप संज्ञेचा अर्थ. ही दांभिकाची लक्षणे नीट कळावी म्हणून अगोदर तप कशाला म्हणायचे ते आपण पाहू. तपाची उत्कृष्ट मार्मिक व्याख्या श्री माऊलींनी 16व्या अध्यायात अशी केलेली आहे की पैसा स्वरूपाची प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा
आठवणी करणे जे चिरा तेची तप. आत्मस्वरूप प्रकट होण्यासाठी, त्याचा विस्तार होण्यासाठी प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आठवणी करणे याला तप असे म्हणतात. परमपूज्य सद्गुरू श्री नाना यासाठी व्यवहारातील एक सुंदर उदाहरण देत असत. आपण दूध आटवले की त्या दुधात असलेले तूप प्रगट होते. दुधामध्ये असलेले तूप दोन प्रकारांनी वेगळे काढता येते. पहिला प्रकार म्हणजे दुधाला विरघळण लावायचे आणि त्याचे दही झाले की ते घुसळून त्यातून लोणी काढून ते कळवायचे. अशा प्रकारे दुधापासून तूप तयार होते. ही विरघळणीची पद्धत झाली. तूप काढण्याची जी दुसरी पद्धत आहे तिला आटवणीची पद्धत असे म्हणतात. येथे श्री माऊलींनी आटवणी असा शुद्ध प्रयोग केलेला आहे. ही आटवणी येथे तपाच्या सामर्थ्याने करायची असते. तप म्हणजे तापणे. त्याच्या सामर्थ्याने इंद्रियांना तापवायचे. प्राण, इंद्रिय, शरीर यांची तपाच्या साह्याने आटणी करायची. दूध तापवायला ठेवले की ते हळूहळू आटते. त्याच्या शेवटी जो खवा होतो तो फडक्यात घेऊन पिळला की त्यातून तूप बाहेर येते. त्याचप्रमाणे शरीरात नांदणारे जे परब्रह्म स्वरूप असते ते ज्या आठवणीच्या योगाने प्रगट होते त्या आठवणीला तप करणे असे म्हणतात. ज्याच्या ठिकाणी अशी अंगभूत तपाची शक्ती असेल त्यालाच हे शास्त्र द्यावे असे सांगितलेले आहे. जो तपोहीन आहे, ज्याने पूर्वी कधी तप केलेले नाही व ज्याची असे प्रयत्न करण्याची तयारीही नाही, त्याला हे ज्ञान देऊ नये. अध्यात्म ऐकायला गोड वाटते, पण टाइमपास म्हणून ऐकावे अशी वृत्ती असणाऱ्या लोकांना ते देऊ नये. ही येथे प्राथमिक अट आहे. आणि दुसरी अट तर त्याहूनही कठीण आहे. श्री भगवंत म्हणतात की अथवा तापसही द्यावा तरी गुरु भक्ती ढिला. समजा एखादा तपही करीत असेल पण तप करीत असूनही त्याच्या ठिकाणी जर सद्गुरु भक्ती नसेल तर तो पाखंडित म्हणावा. जे तप न करता अध्यात्म करू पाहतात ते तर पाखंडी असतातच. कावळ्याला पूर्वाश नाही. आपण जी साधना करतो तेही एक प्रकारचे तपच आहे. त्यामुळे साधना न करता नुसत्याच तत्वज्ञानाच्या गप्पा करणे हे सुद्धा पाखंडीपणाचेच लक्षण होय. दुसरे असे की आपण साधनाही करीत असतो पण सद्गुरु चरणी जर आपला भक्तिभाव नसेल तर तोही एक प्रकारचा पाखंडीपणाच आहे. हा प्रकार तर पहिल्या प्रकारापेक्षाही अधिक भयानक आहे. याचे कारण श्री माऊली असे सांगतात की न तरी तोलाशु जैसा न घाते वृद्ध तरी वायसा गीता नेदी तैसी तापसा गुरु भक्ती. एखादा साधक तत्ववृद्ध आहे म्हणजे साधना नियमित करून त्याला खूप वर्षे झाली आहेत, पण त्याच्या हृदयात जर सद्गुरूंबद्दल भक्ती नसेल तर तो अध्यात्माचा अधिकारी ठरणार नाही. का नाही तर त्यासाठी श्री माऊलींनी एक मार्मिक दृष्टांत दिलेला आहे. शास्त्रानुसार कावळ्याला एकच महत्वाचा अधिकार असतो आणि तो म्हणजे पिंड ग्रहणाचा. इतरांच्या स्मरणार्थ जो पिंड देतात त्या पिंडाचे ग्रहण इतरांच्या अनुज्ञेनुसार कावळ्याने करायचे असते. निसर्गामध्ये काही प्राणी पक्षी असे आहेत की ज्यांच्यापाशी जन्मजात काही अतिंद्रिय शक्ती आढळतात. त्यातल्या काहींना तर सूक्ष्म सृष्टी दिसते. सूक्ष्म स्वरूपातील पितर, देवता, पिशाचे वगैरेही त्यांना दिसतात. यात घुबड, कुत्रा, घोडा आणि कावळा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. शास्त्रांनी यापैकी कावळ्याला पिंडग्रहणाचा अधिकार दिलेला आहे. श्री माऊली म्हणतात की समजा एखादा कावळा बरीच वर्षे असे पिंड घेऊन घेऊन म्हातारा झाला तर आपण असे म्हणतो
की म्हणतो का की या काव्याचे फार तोप झाले, बरीच वर्षे याने इमानी इद्वारे पिंड घेतलेला आहे, त्यामुळे आता याला पुरोभास म्हणजे यज्ञाचे द्रव्य हविरी द्रव्य द्यावे असे कोणी म्हणू का, तर नाही म्हणणार, कारण शास्त्रांनी त्याला तसा अधिकारच दिलेला नाही. आता यासाठी व्यवहारातले एक उदाहरण घेऊ. समजा एखादा पट्टेवाला आहे, त्याने अगदी इमानीद्वारे नोकरी केली आणि आता तो 5-6 महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहे. तर मग असे म्हणायचे का की याची एवढी नोकरी हवी आहे तर आता याला मॅनेजिंग डायरेक्टरच बनवा. त्याचप्रमाणे श्री माऊली म्हणतात की तो जो तपोहीन आहे तो तर अधिकारी नाही, पण एखादा तपयुक्त असूनही त्या ठिकाणी जर सद्गुरु भक्ती नसेल तर तोही येथे अधिकारी